रामकृष्णारी रामायणाचा पुढचा भाग. मारुती सीतामय्यांचा शोध घेऊन पुन्हा आपल्या दळामध्ये येतो आकाशमार्गाने. वाटेत एक गोष्ट घडते महत्त्वाची बरं का. तो जेव्हा हे सर्व करून लंका पूर्ण दग्ध करून जेव्हा परत येत असतो तेव्हा त्याला घाम येतो. जाताना त्याला घाम आलेला नसतो, इतक्या सहज तो पलीकडे पोचतो. त्याचा श्वासोच्छ्वाससुद्धा जलद चालू झालेला नसतो, इतक्या सहज तो जाताना सहज पोचू शकतो. पण येताना त्याने एवढं मोठं जे कार्य केलं असतं त्याच्यामुळे त्याला जे थोडेसे परिश्रम होतात त्याला घाम येतो. तो घाम तो असा करून समुद्रात टाकतो आणि तो घाम एक मगरी प्राशन करते आणि त्या मगरीला त्याच्यामुळे ती गर्भवती राहते, केवळ मारुतीच्या हनुमानाच्या घामामुळे. आणि तिला पुढे एक मुलगा होतो, त्याचं नाव मकरकेतू. त्याच्या हातनं काही अपराध घडतो आणि म्हणून त्याला मैरावण म्हणून रावणाचा जो भाऊ असतो तो पाताळात राज्य करत असतो, त्याच्याकडे सेवा करायला लागते. पण त्याला हे माहिती असतं की आपला जन्म हा मारुती रायांच्यापासून झालेला आहे. मारुती आपले वडील आहेत. वास्तविक पाहता मारुतीचे ते वडील म्हणजे त्यांना आलेला घर्म जो असतो तो त्यांनी समुद्रात टाकलेला असतो आणि मगरीनी प्राशन केल्यामुळे ह्याचा उदय होतो. पण त्याला हे माहिती नसतं, तो ह्या समजुतीत असतो की मारुती आपले वडील आहे. ही फक्त पूर्वपीठिका सांगून ठेवली आणि मैरावणाच्या गोष्टीमध्ये याचा संदर्भ येणार आहे. मारुतीराय परत येतात, आपल्या दळामध्ये उतरतात आणि अंगदादिक जांबुवंत नळ या सर्वांना काय घडलं ते सांगतात. सीतामयांचा शोध लागला, रावणाशी भेट झाली, आता मी परत आलेलो आहे, आता आपण प्रभू श्री रामचंद्रांना जाऊन सर्व वृत्तांत निवेदन करू. खूप लांबचा पल्ला असतो आणि ते सगळेजण झपाट्याने परत येतात आणि येईपर्यंत त्यांना इतकी भूक लागलेली असते की सुग्रीवाचं जे राखीव वन असतं त्याच्यामध्ये सुग्रीवाच्या परवानगीशिवाय हे सर्वजण घुसतात आणि यथेच्छ फलाहार करतात. तिथले जे दूत असतात ते धावत जाऊन सुग्रीवाला सांगतात काय दक्षिणेला गेलेलं पथक परत आले, पण ते आपल्या राखीव वनात घुसलं आणि त्यांनी तिथे पाहिजे असतील, इच्छेला येतील तशी फळं खाल्ली. सर्वजण आनंदात आहेत. ते ऐकल्यानंतर सुग्रीवालासुद्धा आनंद होतो, म्हणजे यांना सीतामयांचा पत्ता लागलेला आहे. पूर्व पश्चिम आणि उत्तर तिन्हीकडे गेलेली दलं असतात ती परत येतात, पण त्यांना काहीच त्यांचा पत्ता लागू शकत नाही. मात्र दक्षिणेकडचा दळ आलं हे कळल्याबरोबर तो प्रभू श्री रामचंद्रांच्या भेटीला जातो. प्रभू श्री रामचंद्रांच्या एकीकडे लक्ष्मण उभा आहे, दुसरीकडे सुग्रीव उभा आहे आणि त्याचवेळी यथेच्छ क्षुधाशांती झाल्यानंतर हे सर्व दळ जे आहे ते प्रभू श्री रामचंद्रांच्या भेटीला सुग्रीवांच्या भेटीला येतं. सुग्रीवांना आणि रामचंद्रांना नमस्कार करून अंगद सांगतो, मारुती लंकेमध्ये गेला होता, लंकेमध्ये सीता आहे असं कळलं आम्हाला संपातीकडून. जटायूचा मोठा भाऊ संपाती, जटायूचा संबंध आम्ही सांगितल्याबरोबर त्यांनी हे सर्व निवेदन केलं. मारुती पलीकडे जाऊन आला आणि आता तिथला कथाभाग, तिथे जो काही वृत्तांत झाला तो सर्व स्वतः मारुती निवेदन करेल, अंगद सांगतो. आणि मारुती सांगायला लागतो तिथे काय काय झालं सांगतो. सीतामयांची भेट झाली, आपण दिलेली अंगठी मी त्यांना दिली, त्यांनी हा मणी दिलेला आहे आपल्याला. रावणाशी भेट झाली, त्याला मी सामोपचाराने सांगायचा प्रयत्न केला पण रावण काही ऐकत नाही. तेव्हा आता आपल्याला त्याच्यावरती आक्रमण करणं क्रमप्राप्त आहे असं सांगून मारुती प्रभू श्री रामचंद्रांच्या पायाशी तो मणी आणून ठेवतो सीतामयांनी दिलेला. प्रभू श्री रामचंद्र तो मणी बघतात आणि ओळखतात आणि अत्यानंदाने ते मारुतीला मिठी मारून हृदयाशी धरतात. म्हणतात माझं फार मोठं काम केलं, आता विलंब कशाला, चला आता आपण दक्षिणेकडे प्रस्थान करू. आता ताबडतोब आपल्याला सीतेला सोडवायच्या कामाला लागलं पाहिजे. आणि एवढी प्रचंड मोठी वानर आणि भालू सेना प्रभू श्री रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडे कूच करते आणि येऊन शेवटी ते समुद्रापाशी थांबतात. अथांग सागर समोर पसरलेला आहे. मारुती सांगतो याच्या पलीकडे लंका आहे. आता ते बघतात त्या सागराची व्याप्ती लंकेपर्यंत जायचं असेल तर 192 मैल 196 मैल एवढी प्रचंड मोठी व्याप्ती असते त्या समुद्राची. आता पलीकडे जायचं कसं, समुद्राने जर का काही मार्ग दिला तर ठीक आहे, एवढी प्रचंड सेना पलीकडे जाणार म्हटल्यानंतर तरी प्रभू श्री रामचंद्र नम्रपणाने सागराची प्रार्थना करतात. किती वेळ प्रार्थना करतात, 1 नाही 2 नाही 3 दिवस सागराची प्रार्थना करतात, पण सागर काही प्रकट होत नाही. तेव्हा
लक्ष्मण म्हणतो, दादा मी तुम्हाला सांगतोय, भीतीशिवाय प्रीती नाही, तुम्ही त्याच्यावरती शस्त्र उपसा, त्याच्याशिवाय सागर तुमच्यासमोर प्रकट होणार नाही. आणि शेवटी प्रभू श्री रामचंद्र आपला शर काढतात आणि धनुष्यावर जोडतात. त्यांनी शर काढलेलं आहे म्हटल्याबरोबर सागर त्यांच्यासमोर प्रकट होतो आणि त्यांना साष्टांग दंडवत घालतो. म्हणजे महाराज आपण काय करताय, मी आपला शरणागत आहे, आपण सांगितलेल्या मर्यादांचं मी उल्लंघन करू शकत नाही आणि आपणच मला मर्यादांचं उल्लंघन करायला सांगताय, हे कसं शक्य आहे, असं करू नका. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, आम्हाला पलीकडे जायला वाट हवे, देतोस. ते म्हणतात, त्याच्यापेक्षा तुमच्या दलामध्ये जो नळ म्हणून वानर आहे तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे काय, आणि तो त्याच्यासारखाच शिल्पकला उत्कृष्ट जाणतो, ही इज ॲन आर्किटेक्ट. तेव्हा तुम्ही त्याला सांगून माझ्या ह्या पूर्ण पाण्यावरनं एक पूल बांधा, झुलता पूल, आणि त्याच्यावरनं मी तो आनंदाने माझ्या हृदयावर धारण करीन आणि त्याच्यावरनं आपली सर्वच्या सर्व सेना ही पलीकडे लंकेत डेरे दाखल होऊ शकेल, मला आज्ञा द्यावी. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, अरे पण या ह्या धनुष्यावरती मी बाण जोडला, मी जोडलेला बाण मी परत घेत नाही, मी एकबाणी आहे, आता या बाणाचा विनियोग कुठे करू हे सांग. तेव्हा तो सागर सांगतो की माझ्या दक्षिणेकडे एक जो गोलक आहे तिथेसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर अधर्मी राक्षस लोकांची वस्ती आहे. तो दुरूनच तो गोलक दाखवतो प्रभू श्री रामचंद्रांना, तुम्ही तो गोलक तुमच्या बाणाने नष्ट करून टाका. अंतराळात असतो तो, आणि प्रभू श्री रामचंद्र एक जो बाण मारतात, आत्ता संधान केलेला, तो त्या गोलकावर सोडतात आणि एक मोठा स्फोट होऊन त्याच्यावरची अधर्मी राक्षसी राजवट नाहीशी होते आणि तो गोलकही तुटून फुटून चक्काचूर होतो. अपामपती म्हणजे सागर, समुद्र हा पुन्हा अदृश्य होतो आणि नळाला प्रभू श्री रामचंद्र सांगतात की आता तू तुझ्या कल्पकतेनी सृजनशीलतेनी हा पूल घे, पूल बांधायचं कार्य हाती घे. मग तो सर्व वानरवीरांना आणि अस्वलवीरांना कामाला लावतो आणि सर्वजण मोठमोठ्या शिळा आणि मोठे मोठे वृक्ष उपटून आणून तिथे टाकायला लागतात आणि त्या सर्वांचं योग्य नियोजन करून अवघ्या 4 दिवसांमध्ये नळ असतो तो थेट लंकेपर्यंत पूल बांधतो. तो पूल असा झुलता पूल असतो, पण त्याच्यावरनं एवढी प्रचंड वानरसेना आणि अस्वलसेना पलीकडे लंकेत जाऊन डेरे दाखल होते. जेव्हा रावणाला हे कळतं की इथे प्रभू श्री रामचंद्रांनी 4 दिवसात पूल बांधला आणि इथे येऊन पोचले, त्याचा विश्वासच बसत नाही. त्यांनी काय केलेलं असतं, त्याच्याकडच्या 2 राक्षसांना जेव्हा तो बिभीषणाला जायला सांगतो, त्याच्यानंतर बिभीषणांच्या मागावर त्यांनी 2 राक्षस पाठवलेले असतात आणि बिभीषण इथे येऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आश्रय मागतो आणि प्रभू श्री रामचंद्र त्याला आश्रय देतात. पण त्याच्यानंतर हे राक्षससुद्धा जेव्हा त्यांची सर्व पाहणी करत असतात तेव्हा सुग्रीवाच्या काही वानरांना त्यांचा संशय येतो आणि ते त्या दोन्ही राक्षसवीरांना पकडतात. राक्षसवीरांनी पाहिलेलं असतं काय, बिभीषण तिथे जातो, प्रभू श्री रामचंद्रांना आधी सुग्रीवाला सूचना देतो की मी रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण आणि मी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणाशी आश्रय घेऊ इच्छितो, तेव्हा आपण मला खाली उतरायची परवानगी द्यावी. त्याला तिथेच अंतराळात तसंच ठेवून सुग्रीव प्रभू श्री रामचंद्रांच्याकडे वृत्त निवेदन करतो आणि प्रभू श्री रामचंद्रांना जेव्हा हनुमान सांगतो की तो अत्यंत सत्यप्रिय नीतिप्रिय आहे आणि आपला भक्त आहे, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्याला आनंदाने आपल्याकडे घेऊन यायची परवानगी देतात सुग्रीवाला, आणि सुग्रीव त्याला उतरायची अनुज्ञा देतो, तिकडे घेऊन जातो. मग त्याच्यानंतर बिभीषण जो असतो तो त्यांना शरण जातो. प्रभू श्री रामचंद्र त्याला छातीशी धरतात, अभय देतात आणि एवढंच नाही तर हेही सांगतात की मी जेव्हा रावणाचा निपात करीन त्याच्यानंतर तिथलं सर्व राज्यकारभार तू बघशील. त्याला राज्याभिषेक करतात. हे सर्व त्यांनी बघितलेलं असतं दोन्ही दूतांनी. ते दोन्ही दूत जेव्हा मिळतात सुग्रीवांच्या वानर सेनेला, ते वानर ह्या 2 हे राक्षस आहेत आणि वानर रूपात आलेत म्हटल्यानंतर त्यांना एवढे मारतात की त्यांचा प्राणच जायचा. पण ते प्रभू श्री रामचंद्रांची शपथ घालतात तेव्हा हे वानरवीर त्यांना मारायचं थांबवतात, त्यांना चावे घेतात, मारत असतात, मग शेवटी शपथ दिल्यानंतर थांबतात.
किंवा त्या दोघांना बंदिवान करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या समोर नेण्यात येतं. वास्तविक पाहता ते दोघेही ऋषी असतात आणि त्यांना पूर्वी शाप मिळालेला असतो. राम त्यांना यायचं प्रयोजन विचारतात प्रभू श्रीरामचंद्र. तेव्हा ते सांगतात की आम्हाला, दोघेही दूत सांगतात की आम्हाला रावणाने पाठवलं, तुमची बलस्थानं काय आहेत, तुमच्याकडे शस्त्र आणि अस्त्र काय काय आहेत, तुमच्याकडे योद्धे किती आहेत, ह्या सर्वांची माहिती काढून घेऊन यायला आम्हाला लंकाधीश रावणाने आम्हाला आमची योजना केली होती इकडे. तेव्हा ते आपणूनच सांगतात सुग्रीवाला, जा यांना आपली सर्व काही हे शक्तिस्थानं आणि आपली रचना दाखवा. ते जाताना बघतात अब्जावधी नाही खरवावधी वानरं आणि माकडं आहेत. एवढी प्रचंड मोठी अस्वल सेना आहे, जांबुवंत आहे. सुग्रीवाच्या अधिपत्याखाली सर्व वानर सेना आहे. तिथे हे जेव्हा त्यांना बघायला घेऊन चाललेले असतात तेव्हा एका कोपऱ्यामध्ये मारुती अंगाचं मुटकं करून मान खाली घालून प्रभू श्रीरामचंद्रांचा जप करत बसलेला असतो. कारण त्याला ते वरदान असतं, तुला जोपर्यंत कोणी तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून देत नाही तोपर्यंत तुला आपण एवढे सामर्थ्यवान आहोत हे लक्षात येणार नाही. म्हणून तो एखादा सामान्य वानरासारखा मान खाली घालून बसलेले असतात मारुतीराय. हे सर्वच्या सर्व त्यांची रचना, त्यांची वानरसेना, अस्वलसेना, त्यांच्याकडची शस्त्रास्त्र संभार या सर्वांचा ते यथायोग्य परामर्श घेतात आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र त्यांना सांगतात, आता तुम्ही परत जा आणि रावणाला सर्व काही जाऊन सांगा. ते परत येतात रावणाकडे. रावण म्हणतो, काय रे, काय झालं? अहो म्हणे, महाराज तुम्ही त्यांच्याशी युद्ध करायचा विचारसुद्धा करू नका. एवढी प्रचंड सेना आणि एवढे समर्थ वानरवीर आणि अस्वलवीर आहेत, जांबुवंत आहे. त्याचा एक एक फटका प्रत्यक्ष तुम्हालासुद्धा निजाधामाला पाठवू शकतो, म्हातारा झालेल्या जांबुवंताचा. आपली संपूर्ण लंका ज्यांनी जाळली तो वानरवीर, तो जो होता मारुती, तो एका कोपऱ्यात बसून गरीब माकडासारखा बसलेला होता. इतर सर्व वानरवीर त्याच्यापेक्षा प्रचंड सामर्थ्यवान दिसत होते. तुम्ही त्यांच्याशी युद्ध करायचा विचार सोडा आणि त्यांच्याशी समेट करा. हे ऐकल्यानंतर रावण त्यांना संतापाने हाकलून देतो आपल्या दरबारातनं. त्याच्यामुळे रावणाच्या आणि त्यांना आपल्या दास्यातनं सेवेतनं मुक्त करतो संतापाने. त्याबरोबर त्यांना आधीचं ऋषीचं रूप प्राप्त होतं आणि ते आपापल्या आश्रमात निघून जातात. आता प्रभू श्रीरामचंद्र इकडे 4 दिवसात डेरे दाखल झालेले आहेत हे कळल्यानंतर तर त्याच्या हृदयाचा काळजाचा ठोकाच चुकतो. पण तरीसुद्धा तो आपल्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही असं दाखवण्यासाठी त्याच्या सर्वात लंकेचं जे सर्वोच्च ठिकाण असतं, सर्वात उंचावर असलेलं, तिथे त्याने एक महाल बांधलेला असतो, नृत्य महाल. आणि तिथे तो अप्सरांना नृत्य करायला सांगतो आणि तो आणि मंदोदरी दोघेजणं तिथे जाऊन त्यांचं नृत्य बघत बसतात. त्यांनी जी सर्व आभूषणं परिधान केलेली असतात त्याच्यामध्ये त्या सर्व रत्नांवरती मावळत्या सूर्याचा प्रकाश असा पडून गेला की मध्येच कुठेतरी हलकीशी वीज चमकल्यासारखा भास व्हायचा. असा तो दृष्टीभास होत असतो. मध्येच अशी हलकीशी सौम्य अशी वीज चमकून का जाते? प्रभू श्री रामचंद्र विभीषणाला विचारतात, अरे काय प्रकार आहे? तेव्हा विभीषण सांगतो की त्याच्या ती वरती जे सौंध आहे ना, तिथे त्या सौधामध्ये रावण आणि मंदोदरी वहिनी हे दोघेजणं बसून नृत्य बघतायत आणि तिथे अप्सरा नृत्य करतायत. त्या रावणाच्या अंगावर जी आभूषणं आहेत, मुकुटावरती जे रत्न आहेत, त्याच्यातनं हा प्रकाश परावर्तित होऊन मंदसा वीज चमकल्यासारखा भास होऊन जातो आहे. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, असं तो अजून आपण निर्भय आहोत असं दाखवायचा प्रयत्न करतो आहे. प्रभू श्री रामचंद्र एक बाण काढतात, आपल्या धनुष्यावर चढवतात आणि अशा बेतानी सोडतात की तो बाण ह्या सौधावर जातो, जिथं नृत्य महाल असतो तिथे जातो. तो रावणाची दोन्हीही कुंडलं तोडतो, डोक्यावरचा मुकुट उडवून देतो आणि पुन्हा येऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या भात्यामध्ये विसावतो. हे काय झालं हे त्याला कळतच नाही. एकाएकी काय झालं, तो बाण एवढ्या वेगात आलेला असतो की रावणाला तो दिसतच नाही. फक्त त्याला एवढंच कळतं की आपली दोन्ही कुंडलं छेदली गेलेली आहेत, मस्तकावरचा मुकुट उडवला गेलेला आहे आणि कोणी केलं, काय केलं आहे काहीच दिसत नाही. मंदोदरी भयभीत होते आणि ती म्हणते, महाराज हे सर्व अपशकुन होत आहे, आपण त्या रामांना शरण जा. तो म्हणतो, म्हणे आत्ता म्हणे फक्त तुमचं हे
कर्णभूषण आणि मुकुट एवढंच उडवलं, तुमचं शिर उडवलं असतं तर उसना हसत रावण सांगतो, अगं प्रत्यक्ष भगवान शंकरांना मी माझ्या शिराचीच आहुती कित्येक वेळा दिलेली आहे, त्याच्यामुळे नुसता मुकुट पडला तर त्याला अपशकून काय समजतेस, घाबरायचं काही कारण नाही, आपण जिंकणार रामाच्या विरुद्ध, असं म्हणून उसनं धैर्य धारण करून तो मंदोदरीचं खाली उतरतो. आणि प्रभू श्रीरामचंद्र आता उत्तम वेळ पाहून कधी आक्रमण करायचं ते ठरवतात, पण त्याच्या आधी ते वालीपुत्र अंगद जो त्यांच्या सेवेत असतो त्याला शिष्टाईसाठी रावणाकडे पाठवायचं ठरवतात आणि त्याला सांगतात, तू राजाचा मुलगा आहेस, त्याच्यामुळे तू राजनीती चांगली जाणतोस, माझा तुला आशीर्वाद आहे. अंगदा, तू तिथे जाऊन रावणाला नीतीच्या गोष्टी सांग. आता हा एक शेवटचा प्रयत्न आपण करून पाहू, नाहीतर आपण त्याच्यावर आक्रमण करायचं. तू त्याला प्रेमाने समजावून सांगायचा प्रयत्न कर, त्याचे दोष त्याच्या निदर्शनास आणून दे आणि त्याच्याशी बोलताना कठोर भवितव्याची जाणीव करून दे. जा. प्रभू श्री रामचंद्रांची आज्ञा घेऊन अंगद तिथून निघतो आणि लंकेमध्ये प्रकट होतो, उड्डाण करून लंकेमध्ये उतरतो. आता तिथे पुढे काय कथाभाग होतो हा आपण उद्याच्या भागात बघू. तोपर्यंत आपण मला आज्ञा द्या. रामकृष्ण हरी.